नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी आमदार पंकजा मुंडे यांची शक्ती यात्रा आजपासनं संभाजीनगरमधून सुरुवात झाली आहे. ती 3.5 शक्तिपीठं, ज्योतिर्लिंग अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये ती परिक्रमा त्यांची पूर्ण होणार आहे. 2 महिने राजकारणातून त्यांनी सुट्टी घेतली होती आणि आता सुट्टीनंतर त्यांनी ही शक्तिपीठ यात्रा, शक्ती यात्रा त्यांनी काढायला सुरुवात केली आजपासून. 2014 साली त्यांची संघर्ष यात्रा होती आणि सुजितसिंह ठाकूर आमदार यांनी त्या यात्रेला त्यांचं सारथ्य केलं होतं, नियोजन त्यांनी केलं होतं. 2019ला पंकजाताईंचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत आणि त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी बिनसायला लागल्या. त्या नाराज व्हायला लागल्या. आपलं खच्चीकरण केलं जातं आहे. मग काही जण सांगणारी मंडळी आहेत की तुमचा जाणीवपूर्वक पराभव केला गेला असं त्यांना सांगितलं गेलं. हा सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. त्या नाराज झाल्या. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं होतं. 2014च्या मंत्रिमंडळामध्ये त्या अतिशय सक्षम नेत्या. बहीण प्रीतमताई त्या खासदार झाल्या. घरातल्या 2 बहिणीत एक बहीण ही कॅबिनेट मंत्री, दुसरी बहीण खासदार. अशी सगळं म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या एकूण मार्गी लागलेल्या होत्या. पण झालं कसं की पंकजाताई ह्यांना काही राष्ट्रीय सचिव असूनही ते काही झेपलं नाही, म्हणजे त्यांच्या मनाला पटलेलं नाही असं दिसतंय. त्यांना राज्यातच त्यांचं नेतृत्व उभं करायचं आहे. हरकत नाही, करावं कोणी. पण ते ज्या पक्षात काम करतात तो भाजप हा पक्ष हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. त्या पक्षात आता शिस्त किती उरली आहे माहिती नाही, पण त्या पक्षाकडे बघताना लोक शिस्तीचा पक्ष म्हणून बघतात. गोपीनाथ मुंडे यांनी त्या पक्षात शिस्तीत राहून काम केलं आणि त्याच्यामुळेच त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. केवळ भाजपचं मंडळी नाहीत तर राज्यातल्या सगळ्या लोकांनी हा नेता आहे हे स्वीकारलं. आता तसं स्वीकारणं ठीक आहे, गोपीनाथ मुंडेंसारखं सगळं पंकजाताईला जमेल असं नाही, कारण ती तुलना करणं पण बरोबर नाही ना. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते. पण पंकजा मुंडे यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकांच्या मध्ये राहायचं म्हणून काही ना काही उपक्रम घ्यावे लागतात. आत्ताचा हा उपक्रम पंकजाताईंनी स्वतः सुरू केला आहे. म्हणजे हा काही ही यात्रा भाजपने सांगितली म्हणून काढली आहे का, तर तसं दिसत नाही. कारण भाजपने ते अधिकृतपणे जाहीर केलं असतं की एकूण प्रश्न आणि ह्या विषयासाठी पंकजाताईंची यात्रा निघणार आहे. पण हे तर कुठलं दिसत नाही. बावनकुळे असं म्हणाले की पंकजाताईंचा यात्रेचा उपयोग भाजपलाच होणार आहे. स्वाभाविक आहे, एक अध्यक्ष म्हणून त्यांना तसं बोलायचं. पण मुळात या यात्रेची म्हणजे गरज का भासली? असं झालं आहे का की धनंजय मुंडे हे पुन्हा भाजप आता एकूण राष्ट्रवादी गट त्यांचा जो आत्ता आलेला आहे सत्तेत, त्याच्यामुळे पंकजाताई नाराज आहेत का? असं म्हणावं तर रक्षाबंधनाला देखील धनंजय मुंडे घरी गेले होते आणि सगळं कुटुंब एकत्र होतं, कौटुंबिक वातावरण चांगलं होतं. मग ती तरी नाराजी नाही आहे. मग नाराजी नेमकी काय आहे? त्यांना म्हणजे आता पुन्हा आमदारकीचा मतदारसंघ दुसरा कुठला शोधायचा ते कोणी शोधून द्यायचं आहे का? पक्ष त्यांना उमेदवारी द्यायला तयार नाही आहे का? नेमकं आहे काय? मग लोकांमध्ये जाऊन लोकांचं काय म्हणणं हे समजून घेण्यासाठी जर ते जात आहेत तर मग ते एकदा पक्षाचा अधिकृत आहे का हे व्हायला पाहिजे ना. दिसतंय असं एकूण राजकीय पक्षामध्ये काम करताना जेव्हा 4 जण मिळून काम करत असतात, 4 नेते आहेत, तर कोणाला तरी अध्यक्ष म्हणावं लागतं. कोणीतरी नेता असतो. सगळंच तुम्हाला मिळेल असं असत नाही. त्यामुळे पंकजाताईंची जी ही अस्वस्थता आहे ही आता शक्ती यात्रा आहे की अस्वस्थता व्यक्त करणारी यात्रा आहे
हे त्यांच्या एकूण संवादामधून कळेल. हे अजून ठरायचं आहे नेमकं काय आहे. कुठलीही गोष्ट समजा एखादी समजा यात्रा काढली तर ती का काढायची, त्याचा हेतू काय आणि त्याची फलश्रुती काय, हे अगदी स्वतः ठरवावं लागतं. एक अंदाज असावा लागतो. आता त्या सिनियर लीडर्स आहेत, त्यामुळे त्या मोठ्या नेत्या असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही तसं काही म्हणता येत नाही, त्यांना माहिती असेल. परंतु ते आखताना नेमकं काय होणार आहे, कारण आता सत्तेत भाजपच आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेची सेना असं आहे ना. मग आता ही जी संघर्ष यात्रा पूर्वी काढलेली होती, आता तीर्थयात्रा आहे, ही शक्ती यात्रा आहे. मग या यात्रेतून आपल्याला शक्ती मिळावी यासाठीची यात्रा आहे. नेमकं काय आहे हे गोष्टी स्पष्ट व्हायला पाहिजेत. झालं काय, पंकजा मुंडे यांना मानणारा एक वर्ग मोठा आहे. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा जो वर्ग होता त्यातीलच काही मंडळी पंकजाताईंना मानतात, पण त्यात विभागणी झाली. आता धनंजय मुंडे यांना मानणारा एक वर्ग आहे, पण मध्यंतरी भगवान गडाचा विषय होता, तो मिटला आहे. आता झालं काय की त्यांच्याकडच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, त्या वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ती करतानाची जी अडचण आहे ना, ती खरं म्हणजे ते शल्य पंकजाताईंच्या मनात आहे असं दिसतंय. झालंय कसं की भाजपने भागवत कराडांना थेट केंद्रात मंत्रिपद दिलं, लातूरच्या रमेशप्पा कराडांना आमदार केलं आणि कुठेही आपली संधी डावलली जाते आहे, आपल्यात विचार केला जात नाही, ही भावना पंकजाताईंच्या मनामध्ये निर्माण होत असावी आणि त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. झाले काय आहे, जाये तो जाये कहाँ अशी राजकारणाची सध्याची स्थिती आहे. त्यामुळं म्हणजे त्यांनी नाराजी व्यक्त केली, सगळ्या गोष्टी समजा जरी बोलल्या तरी त्या करणार काय, महत्त्वाचा विषय तो आहे. कारण तुम्ही स्वतंत्र पक्ष काढू शकत नाही, स्वतंत्र गट काढू शकत नाही, कारण त्याला फार मोठी ताकद लागते. आत्ताच्या स्थितीमध्ये सगळंच वातावरण बदललेलं आहे आणि तडजोड करणं, तडजोड राजकारणात हे आहे ना, म्हणजे कधीही 2 पावलं मागे घेण्याची तयारी असली पाहिजे, तरच 2 पावलं पुढे टाकता येतात. गोपीनाथ मुंडेंनी हे केलेलं होतं, त्या काळच्या जुन्या नेत्यांनी ह्या गोष्टी केलेल्या होत्या. आता तो जर व्ह्यू घेतला नाही तर अडचणी निर्माण होतील. पंकजाताईंच्या यात्रेमधून नेमकं काय साध्य होणार आहे याची एक मोठी उत्सुकता लागणार आहे. ठिकठिकाणी कार्यकर्ते त्यांना हे प्रश्न विचारतील की ताई तुम्ही काय करतात. पहा, सामान्य माणसं काय म्हणतात, ताई तुम्ही फार छान करतात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असा म्हणणारा वर्ग हा मोठा असतो. मात्र हा माहोल त्या दिवसापुरता असतो. हे यात्रा झाली, एक वातावरण झालं, पुन्हा लोक थंड बसतात. नेत्याला ठरवावं लागतं आपण काय करणार आहोत. नेत्याची सही दिशा स्पष्ट नीती असं भाजपचं सूत्र आहे. पंकजाताईंनी सही दिशा स्पष्ट नीती ही आखली आहे का, तर त्याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे, समर्थकांना लागून राहिली आहे. नाहीतर ही केवळ एक तीर्थयात्रा होईल. म्हणजे घरात वैतागलेला माणूस काय म्हणतो कुटुंबामध्ये, हे मला त्रास देऊ नका बरं का, मी निघून जाईन हिमालयात. आता त्यातलं जे मी निघून जाईन घरातून, बाहेर पडेन, असं वैतागातून जर काही केलं त्यातनं निष्पत्ती होत नाही. असं म्हणतात, असं त्रासातून जाण्यातून हिमालयात गेला तरी मनशांती मिळणार नाही. त्यामुळे पंकजाताईंनी ही जी शक्तीपीठ यात्रा काढलेली आहे, यातून त्यांना खरी शक्ती मिळो, त्यांना त्यांची दिशा सापडो आणि योग्य दिशेवर त्यांची वाटचाल सुरू राहू, यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.